पूछो ना. शरद पवार ज्या व्यासपीठावर बसले होते त्या व्यासपीठावर बोलत असताना संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रभू श्रीरामाविषयी आणि जगज्जननी सीता माताविषयी अतिशय अपमानास्पद असे शब्द वापरले आणि हे सगळं होत असताना शरद पवार त्या ठिकाणी बसून बघत होते. समस्त हिंदू बांधवांचा, हिंदू जनतेचा या ठिकाणी शरद पवार साहेबांना एक प्रश्न आहे की ज्या प्रभू श्रीरामाचा अखंड हिंदुस्थान आराध्य दैवत म्हणून या ठिकाणी बघतं, त्या प्रभू श्रीरामाचा अपमान होत असताना आपण शांत का बसला? या समस्त हिंदू जनतेला शरद पवार साहेबांना विचारायचंय की एका विशिष्ट समाजाचे मत मिळवण्यासाठी आपण अशा पद्धतीने हिंदू देवदेवताचा अपमान नेहमी करत असतात का? आणि इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत प्रभू श्रीरामाचा अपमान ज्यांनी केला त्यांना या ठिकाणी प्रायचित्त भोगावं लागलेलं आहे. आणि निश्चित ही हिंदू जनता शरद पवार साहेबांना प्रायचित्त भोगायला लावणार आहे. आणि ज्या मतावर डोळा ठेवून त्यांनी हे सगळं केलेलं आहे, निश्चितच हिंदू जनता त्यांचा हा उद्देश कधीच सफल होऊ देणार नाही. आणि जे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याच्यातून स्पष्ट या ठिकाणी आमची भूमिका आहे की जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि त्याच भावनेतून आज आम्ही या ठिकाणी शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या बोलणाऱ्या, अपमान करणाऱ्या टीमचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. शिक्षा देण्याचं काम हे कायद्याचं आहे. कायद्यामध्ये जी शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा त्यांना होईल. परंतु खऱ्या अर्थाने मी पहिले पण सांगितलं की अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे ही जनता त्यांना या ठिकाणी शिक्षा देणार आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या अपमानाचा बदला त्या ठिकाणी घेतला जाईल. त्याची शरद पवारनी जी भूमिका या ठिकाणी घेतलेली त्या भूमिकेला विरोध करण्याचं काम या ठिकाणी हिंदू समाजातील प्रत्येक माणसाने या ठिकाणी केलेलं आहे. थँक्यू. या घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. रामचंद्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. शरद पवारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठं बोलायला वाकड कोणते शरद पवारचं करायचं काय? रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.